हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी जान्हवी बने, प्लॅटिनम डायरेक्टर ऑफ VR मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. आज नालासोपाराला सेशनसाठी आले होते. सो आपल्या टीम मध्ये ज्या सिद्धी पाटील मॅडम आहेत त्यांनी बाल्यमित्र त्यांच्या मुलीसाठी यूज केलं आणि खूप जबरदस्त असा त्यांचा फीडबॅक आहे. सो त्यांचा फीडबॅक आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार सिद्धी मॅडम, आपलं बाल्यमित्र तुम्ही तुमच्या मुलीसाठी यूज केलं, राईट? सो त्याचा कसा तुम्हाला फीडबॅक मिळाला? नमस्कार, मी सिद्धी पाटील जान्हवी बने मॅम यांच्या टीम मधून आहे. माझ्या मुलीचं नाव मिताली पाटील आहे. ती 6 वर्षाची आहे. ती जन्म झाल्यापासून ती सतत रडत राहायची आणि ती घाबरायची पण खूप. तिचं अभ्यासात मन लागायचं नाही. ती सतत मोबाईलमध्ये असायची. मोबाईल घेऊनच राहायची ती. आणि परत ती जेवत नव्हती. ती फक्त दूध आणि चपातीच खात असायची. तिला दर महिन्याला डॉक्टर लागायचं आणि दर महिन्याला तिला ब्रेनचं औषध चालू होतं, विटॅमिनचं, रक्तवाढीचं, परत भूक लागण्याचं औषध होतं. आणि पुन्हा मला प्रिन्सिपल मॅडमनी 2 वर्ष तिला शाळेमध्ये काहीच तिला लिहिता येत नव्हतं. बोलायला पण ती घाबरत होती. मुलांमध्ये मिक्स होत नव्हती. त्याच्यामुळे मॅडमने मला लास्ट इयर सांगितलेलं आम्हाला की आम्ही तिला शाळेतून काढून टाकणार. त्यामुळे तिला चांगला फरक आला. तिला 7 महिन्यात तिला खूप छान फरक आला. फरक म्हणजे काय काय एक्झॅक्टली चेंज झालं आधी आणि आता तुम्ही सांगा. आधी ती घाबरायची आणि ती खेळणी तर ती हातामध्ये घेतच नव्हती. आणि ती माणसं बघून तर खूपच रडायची. कोण गेस्ट वगैरे आले तर मला तिला घेऊन किचन मध्ये राहावं लागायचं. आणि कोण बाहेरून कुणी आवाज जरी मुलांनी दिला, तिला घेऊन गेले नाही, साधं तिला हात धरलं तरी ती रडायची. म्हणजे भीती खूप होती तिच्या. ती कम्फर्टेबल फक्त आमच्या तिघांमध्ये होती, बाकी कोणामध्येही नव्हती. तिच्या वजनामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला का? म्हणजे बाल्यमित्राच्या आधी आणि ते चालू केल्यानंतर काय फरक जाणवला? बाल्यमित्राच्या आधी तिचं वजन 9 किलो होतं. अच्छा. थोडंसं जरी वाढलं का ती लगेच आजारी पडायची. अच्छा. आणि तिला इन्फेक्शन जास्त व्हायचं. आता तिचं 13 किलो वजन आहे आणि 6 वर्षाची झाली. अरे वा. आता ती भरपूर म्हणजे खूप ऍक्टिव्ह झाली. सो बाकीच्या ज्या आपल्या आया आहेत त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल? त्यांनी त्यांच्या मुलांसाठी बाल्यमित्र ट्राय करायला पाहिजे की नाही? हो, खूपच छान आहे आणि खूप छान आहे आणि ट्राय केलं पाहिजे. याला पण टेडी बेड्स खेळण्यांना तर हात तिने 5 वर्ष तिने हात नाही लावले होतं. ते आता स्वतः खेळणी घेऊन खेळते आणि मुलं पण ती घरामध्ये स्वतःच घेऊन येते. आणि आता मग ती शाळेतून आली का बॅग टाकते आणि बाहेर जाते. ती आता मला स्वतःहून